तर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची मेडिकल टेस्ट केल्यानंतर त्यांना हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये सध्या ठेवण्यात आलेलं आहे। तर निलेश चव्हाण जो आहे तो देखील आपल्या पत्नीचा छळ करत असल्याचं समोर आलंय। स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्यानं पत्नीनंच त्याचे व्हिडिओ काढलेत। आणखी एक नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्या चव्हाणच्या मागावरती सध्या पोलीस आहेत। आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्यानं चव्हाणवरती गुन्हा दाखल झालेला आहे। 2019 मध्ये हा गुन्हा निलेश चव्हाणवरती दाखल झालाय। त्यानं देखील आपल्या पत्नीचा छळ केला होता अशी माहिती समोर आली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये सहभागी असलेला निलेश चव्हाण हा आता फरार आहे। पोलीस त्याच्या मागावरती आहेत। मात्र या निलेश चव्हाणनं सुद्धा आपल्या पत्नीचा छळ केला होता अशी माहिती समोर येते। स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्यानं त्याच्या पत्नीनंच त्याचे व्हिडिओ काढले होते आणि आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्यामुळे या चव्हाणवरतीच गुन्हा दाखल झालेला होता 2019 मध्ये। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्यासोबत आहेत। अभिजित, ज्यानं वैष्णवीच्या मुलाला 2 दिवस ठेवून घेतलं होतं, त्याला त्याच्या आजी आजोबांकडे देण्यास नकार दिला, हा निलेश चव्हाण स्वतःच्या पत्नीचा सुद्धा छळ करत होता, हे आता समोर आले, त्याबद्दल काय सविस्तर? नक्कीच आपण पाहतो की निलेश चव्हाण जो या सगळ्या प्रकरणात ज्याच्याकडे बाळ ठेवलं गेलं होतं आणि कसपटेपणाने आरोप केला होता की बंदूक आम्हाला दाखवण्यात आली, तो खरं तर रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचा आता धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। या निलेश चव्हाणचं 2018ला भाग्यश्री नावाच्या एका खरं तर महिलेसोबत लग्न झालं होतं आणि 2019 मध्ये त्याच्या पत्नीने वारजे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट, एक FIR खरं तर दाखल केली होती आणि त्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे त्याच्या पत्नीकडून करण्यात आले होते। कारण आपल्या पत्नीसोबत जे संबंध तो बनवत होता त्याचे व्हिडिओ तो बनवत होता अशी माहिती जी आहे ती त्या पत्नीने पोलिसांना दिली होती। खरं तर ज्यावेळेस हे संबंध बनवत होता त्यावेळेस बेडरूमच्या फॅनवरती काही आक्षेपार्ह म्हणजे स्पाय कॅमेरा लावण्याचा आरोप त्या FIR मध्ये पत्नीने केला होता आणि 2019 जानेवारीमध्ये खरं तर हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता। वैष्णवी हगवणे प्रकरणातील जो बाळ आहे ते बाळ या निलेश चव्हाणकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। पण आज जो गुन्हा वारजेला दाखल झाला या सगळ्या प्रकरणी, त्यानंतर निलेश चव्हाणचे एक पराक्रम जे आहेत ते आता समोर यायला लागले आहेत। हिंजवडी पोलीस स्टेशनला देखील त्याच्यावरती एक ड्रंक अँड ड्राईव्हचा 2016 मध्ये गुन्हा होता। त्याआधी 2008 आणि 2009 मध्ये देखील त्याच्यावर काही लोकांना धमकवल्या प्रकरणी, पैशासाठी धमकवल्या प्रकरणी गुन्हा जो आहे तो दाखल होता। पण ही सगळ्यात धक्कादायक माहिती जी आहे ती आपल्या पत्नीचीच, आता ती पत्नी जी आहे ते दोघं सोबत राहत नाहीयेत, पण पत्नीचा अमानुष छळ देखील तो करत होता। मारहाण देखील त्याच्या पत्नीला निलेश चव्हाणने केल्याचं त्या FIR मध्ये म्हटलं होतं त्याच्या पत्नीने। पण जो धक्कादायक खुलासे आता एक समोर येईल त्यामध्ये निलेश चव्हाण हा एक तर रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि दुसरं अमानुषपणे आपल्या पत्नीला मारहाण आणि स्वतःच्या पत्नीसोबत नैतिक संबंध बनवताना स्पाय कॅमेरा, छुपा स्पाय कॅमेरा लावून त्याचे अश्लील व्हिडिओ देखील या निलेश चव्हाणने केल्याची धक्कादायक माहिती आता पोलिसांकडून समोर आलेली आहे। बिलकुल अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।